गोव्यातल्या फोंडा तालुक्यात जुवारी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं मादकई गाव आणि इथे आहे 500 वर्षांपेक्षाही जुनं रहस्यमयी श्री नवदुर्गा मंदिर। इतिहास सांगतो की 1542 नंतर पोर्तुगीजांनी मंदिरं तोडली, पण गोव्याच्या आर्काइव्हमधील 534च्या नोंदीनुसार हे मंदिर त्या आधीच पाडलं गेलं होतं। नंतर मूर्ती सुरक्षितपणे मादकईत आणली गेली। या मूर्तीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे देवीची मान डाव्या बाजूला झुकलेली आहे। संपूर्ण गोव्यात असं रूप कुठेही पाहायला मिळत नाही। मंदिराच्या भिंतींवर वैदिक देवी देवतांचे दुर्मिळ लाकडी कोरीव काम आहे, तर गर्भगृहाची चांदीची चौकट तयार करायला तब्बल 12 वर्ष लागली होती। दर महिन्याच्या शुक्ल नवमीला इथे पालखी सोहळा असतो। जेव्हा ढोल ताशांच्या गजरात माऊली भवानी पालखीतून बाहेर येते, तेव्हा संपूर्ण वातावरण एका वेगळ्याच चैतन्याने भरून जातं। मादकईच्या फेरी पॉइंटवरून दिसणारा विहंगम सूर्यास्त आणि हे जागृत देवस्थान, गोव्याला भेट देताना ही जागा चुकवू नका।